कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्लॅन आहे ना तुमचा, तुझा आणि जगन्नाथचा हा प्लॅन आहे ना। माझ्या बिचारा सारंगला जाळ्यात अडकवायचा प्लॅन आहे। मला माहितीये तुझ्यासारख्या मुली कशा असतात ते। मी काल जे काय केलं ते मुद्दाम नाही केलं, माझा नाईलाज होता आणि हे तुझ्यापासून लपलेलं नाही विठ्ठला। पण हे सगळं मी तिलोत्तमा मॅडमना कसं सांगू? त्या समजून नाही घेणार। वहिनी सॉरी, मला माहिती आहे की तुझ्या प्रॉब्लेम्सची लिस्ट ऑलरेडी खूप मोठी आहे, पण आमचा ना त्याहूनही मोठा प्रॉब्लेम झालाय। आता सध्या एकच प्रॉब्लेम आहे, पण मोठा आहे, आणि तो प्रॉब्लेम तू सॉल्व्ह करू शकशील की नाही माहित नाही, पण आमच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये। ते नेमकं काय झालं? सारंग दादाच्या फेवरेट शर्टवरती डाग पडलाय आणि हे शर्ट घालून त्याला ऑफिसला जायचंय। हे डाग कसं पडलं? वहिनी ऍक्च्युली मी समोसा खात होतो आणि त्याच्याबरोबर प्लेटमध्ये चटणी होती पिशवीत, ती पिशवी मी उघडली आणि अचानक ती चटणी बाहेर पडली आणि त्या शर्टावर पडली। मी नाही खाल्ला समोसा, ह्याने खाल्ला। मी दिला होता आपण तो आपणचा होता, मी नाही खाल्ला। अहो पण तुम्ही लई मोठा गोळ घातलायत बघा। वहिनी तुला ओरडायचं ना, तू ओरड, आयुष्य पडलंय त्याच्यासाठी, पण आता प्लीज या प्रॉब्लेमचं काहीतरी सोल्युशन दे ना। वहिनी डाग घालवा ना, जमेल ना? प्रयत्न करूया, चला। सॉरी, मला हा विषय नव्हता काढायचा। मला माहितीये तुला त्रास होतो। ऐक, मला तुझ्या मनाची अवस्था कळते बाळा, जगन्नाथवरचा राग सुद्धा जात नाहीये रे। त्यांनी मुद्दाम केलंय हे सगळं। तुझं आयुष्य त्यांनी मुद्दाम उद्ध्वस्त केलंय। त्याचा राग माझ्यावर होता ना, माझ्याशी वितुष्ट होतं ना त्याचं, मग तुला का खेचायचं या सगळ्यात? एकतर त्या अस्मीला तुझ्या आयुष्यात त्यांनी आणलं, तुझ्या भावनांशी खेळला तो, आणि आता ही पोरगी आपल्या डोक्यावर आणून ठेवली आहे आयुष्यभरासाठी तुझी बायको म्हणून। मी नाही माफ करणार कधीच या जगन्नाथला, नाही। चांगला धडा शिकवेल त्याला। तू सावर न स्वतःला, पण तुझी आई आहे, तुझं अख्खं कुटुंब तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे। तू नको ना असा हारून जाऊस। तुझं असं झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं बाळा? बघ आई, मला कळतंय की ह्या सगळ्यात माझी काही चूक नव्हती। अस्मी फ्रॉड होती, तिने फसवलं मला खरंच। खरं तर या सगळ्याचा मी त्रास करून नाही घेतला पाहिजे। तिच्याबद्दलचं विचार ना मला सतावतायत। लोक शांतच होत नाही, खूप विचार। थांबेन मी विचार, खरंच थांबेन तिच्याबद्दलचे विचार, विसरेन मी तिला। हे असं करून विसरणार आहेस? नाही जमणारच। घरातच कोंडून बसायचं, हे असं चार भिंतींच्या मध्ये सतत 24 तास राहायचं, कुणाशी बोलायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, गाणी ऐकत बसायची, असं विसरणार आहेस तू? मला नाही बघवत आहे सगळं। कुठल्या तरी फ्रॉड मुलीच्या प्रेमात असं सुरत बसणं माझ्या मुलांनी मला नाही पटत। तू मला प्रॉमिस कर, तू या सगळ्यातून बाहेर पडशील, प्रॉमिस कर मला।
विसरले नाही मी तिला. खर तर काल रात्री मी त्या अप्पूशी बोललो ना, तेव्हाच ठरवलं होतं की आजपासून मी फॅक्टरीवर जाणार. आई, तो लहान मुलगा ना लहानपणापासून खूप मोठ्या आजाराशी लढतोय ग. खरं तर माझ्या आयुष्यातलं दुःख काहीच नाहीये. तो एवढा लहान असून जर त्या एवढ्या मोठ्या आजाराशी लढू शकतो, मी पण लढेन. विसरले नाही मी तिला. आजपासून मी फॅक्टरीवर जाणार आहे. ठरलंय माझं. जा बाहेर पड, बरं वाटेल तुला. हं? या पोरीने माझ्या सारंगला तिच्या विषारी जाळ्यात ओढायला सुरुवात केली आहे. तर कळतंय मला सगळं. तिला आता थांबवावंच लागेल. मग कसं थांबवायचं? एक मिनिट. हॅलो, हे काय चाललंय? मेहुंदळींचं घर आहे, धोबीघाट नाहीये. इथे असे कपडे धुणार आहेस तू? नाही म्हणजे तुला कोणी काही बोलणार नाही, पण आमची इज्जत का घालवतीयस? ऐश्वर्या वहिनी, ऍक्च्युली माझ्याकडून चुकून सारंगदादाच्या शर्टाला डाग लागला. मग तर आम्ही खूप प्रयत्न केला डाग काढायचा, पण तो निघाला नाही. त्यामुळे आम्ही सावली वहिनीकडे मदतीसाठी आलो. हो का? मग ह्या अशा चीप पद्धतीने कपडे धुवून निघणारे डाग? तिला प्रयत्न तर करून बघू दे. करा मॅडम. डाग गेला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.